माझ्या घरच्यांनी असं ठरवलं होतं की माझं 9वी-10वी मध्येच लग्न करायचं. विरोध भरपूर होत होता, पण माझी जिद्द होती की नाही, मला शिकायचंय, मला नोकरी करायची. एक मुलगी पळून गेलेली, त्यांनी सांगितलं की हा हीच पळून गेली आणि मी इथं लायब्ररीमध्ये मला तर काहीच माहिती नव्हतं. अक्षरशः माझे वडील कधीच रडले नव्हते. त्या दिवशी इतके रडले आणि मी पण खूप रडले त्या दिवशी. हिचं लग्न झालंय, हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हिने साडी घातलेली आहे. हिचं लग्न झालेलं आहे. एक लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे आणि एक लग्नाच्या नंतरचा फोटो आहे. म्हणजे त्याच दिवशी सेलिब्रेशनचा एक फोटो होता आणि एक फोटो होता इंटरव्ह्यूचा. तर ती चर्चा अशी झाली की म्हणजे वडिलांना प्रेशर आलं, किती दिवस करायचे, लग्न कधी करायचं, लग्नाचं वय निघून चाललंय, पोरींना किती दिवस शिकवायचं. तू मला असं झालं असतं, मी हे केलं असतं, असं करायचंच नाही, तू डायरेक्ट ओपनचा कट ऑफ क्लिअर करायचा बस. आणि मग मी 22च्या वेळेस तेच केलं, ओपन बॉईजचा कट ऑफ क्लिअर केला. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. PSI 2022 मधून PSI पदी निवड झालेल्या 2 मैत्रिणी आज वास्तव कट्ट्यावरती आहेत. त्यांच्यातील निकिता लोखंडे मॅडम आणि सोनाली जगताप मॅडम, या दोघी मैत्रिणी, आणि या दोघींनी एकत्र अभ्यास केला, सोबत अभ्यास केला, सोबत ग्राउंड केलं. मला वाटतं सोबत तुम्ही सगळ्या प्रोसेसमधून आज दोघी PSI झालात. हो, नक्कीच जो प्रवास तुम्ही दोघींनी मिळून केला आणि दोघींनी यश मिळवलं, हा प्रवास आपण वास्तव कट्ट्यावरती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही दोघी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात का आलात आणि येण्यापूर्वीचा प्रवास तो देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. निकिता मॅडम, तुमच्यापासून सुरुवात करूया. सर, मी परभणी जिल्ह्यातील म्हणजे सातेफळवाग पूर्णा तालुक्यातील गाव आहे, त्यामधून आलेली आहे. म्हणजे MPSCत यायचं कारण म्हणजे माझे जे वडील आहेत त्यांनी लहानपणापासून एक गोष्ट सांगितली, म्हणजे तुम्हाला जे काही करायचंय, कुठलं पण क्षेत्र निवडायचंय, काही पण करा, माझा सपोर्ट असेल, जे काही त्यासाठी लागेल ते मी देईल, परंतु कुठे काही पैसे भरून तुमचं ॲडमिशन करणं किंवा काही असं मी करू शकत नाही. जे काही करायचंय तुमच्या स्वतःच्या म्हणजे हिमतीवर करा, बाकी माझा फुल सपोर्ट असेल त्यासाठी. तर मग मी ग्रॅज्युएशनमध्ये ठरवलं की म्हणजे असं काय करता येईल, कारण मी BSc केलेलं. मग मी लास्ट इयरला ठरवलं की मी MPSC जाणार, कारण माझा दादा त्यावेळेस बँकिंग करायचा आणि त्यांनी मला सांगितलेलं, म्हणजे थोडं गाईड केलेलं की हां असं असं आहे, तू करू शकते. तेव्हा नुकतीच कंबाईनची ॲड आली होती 2020ची. तर मी लास्ट इयरपासून त्याचा स्टडी सुरू केला आणि मग इथं आले. बरं, मग तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट होण्यापूर्वी सुरुवात केली होती? हां. मॅडम, तुम्ही? सर, मी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोळधरण या गावातून आहे. माझं गाव ते माहिती आहे, प्रेक्षकांना पण माहिती असणं गरजेचं आहे. माझी जर MPSCची सुरुवात म्हणायच्या आधी माझा प्रवास म्हणला तर माझ्या घरच्यांनी असं ठरवलं होतं की माझं 9वी-10वी मध्येच लग्न करायचं. पण नंतर असं झालं की मी म्हटलं मला शिकायचंय, मला नाही आत्ताच लग्न करायचं. तिथून पुढं मार्क्स चांगले पडत गेले त्यांच्या हिशोबाने, ते मला तसे चांगले नव्हते. आणि मग मी 10वी कंप्लीट केली, नंतर 12वी कंप्लीट केली. ग्रॅज्युएशनला आपल्या कर्जतला तिथं ॲडमिशन घेतलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांच्या पक्का डोक्यात होतं की आता हिचं लग्न करायचं. पण मग नंतर असं झालं की नाही, म्हटलं मला शिकायचंय, पण शिकायचं काय हे नक्की नव्हतं. मी लास्ट इयरला असताना असं ठरवलं की MSc करू आपण, आणि नंतर MSc झाल्यानंतर प्रोफेसरचं ट्राय करताय. पण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेस असं डिसिजन घेतलं की नाही, मला MSc नाही करायची, मला MPSC करायची. त्याच्या आधीचं जर म्हणता येईल तर माझे मामा आहेत जे महसूलमध्ये क्लर्क आहेत, त्यांनी सांगितलं होतं की हा स्पर्धा परीक्षा अशी गोष्ट असती. मग त्याच्यातून माहीत झालं की हा MPSC आहे म्हणून. मग ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर पुण्याला आले, त्यावेळेस कळलं की राज्यसेवा आणि कंबाईन 2 प्रकार असतात. तेही माहीत नव्हतं जोपर्यंत ग्रॅज्युएशनला आहे. आणि मग तिथून पुढे प्रवास सुरू झाला माझा. अच्छा, तुम्ही गावचे जागीरदार येतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुमचं तर 9वीतच लग्न लावून द्यायचं ठरलं होतं. घरच्यांनी विरोध नाही केला का? विरोध भरपूर होत होता, पण माझी जिद्द होती की नाही, मला शिकायचंय, मला नोकरी करायची. काय करायची काय नाही ह्याला डायरेक्शन नव्हतं. हे डायरेक्शन ठरलं ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस. अच्छा, तुम्ही दोघी कधी भेटलात? आम्ही दोघी भेटलेलो 3 वर्ष झालं. ज्यावेळेस 2021ची मेन्स होती त्यावेळेस आम्ही भेटलो. अच्छा, तिथून पुढे मग आम्ही सोबतच. अच्छा, म्हणजे आणि अभ्यास कुठे केला तुम्ही दोघींनी? हडपसरमध्ये. अच्छा, तुम्ही ज्यावेळेस पुण्यात आलात काय उद्देशाने आला होतात? म्हणजे MPSC मधून मला पोस्ट घ्यायची होती, म्हणजे पोस्ट कुठली घ्यायची हे काय फिक्स नव्हतं. आणि तेव्हा कसं झालं, स्टार्टिंगला नुकतीच म्हणजे मी आता जे बोलले की ॲड आली होती,
आणि माझा विश्वास होता की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये करल. आणि दादा पण बोललेला की तू करू शकते, तू दे हे कंबाईनचं फॉर्म भरून दे. मी आले. माझ्या रिलेटिव्हकडे राहायची मी अगोदर उरळी कांचन, तिथून हडपसरच्या लायब्ररीला मी अपडाऊन करायची. मग नंतर माझी 20चा जो अटेम्प्ट दिला तो फर्स्ट होता आणि माझी प्रीच नाही निघाली त्यामध्ये. म्हणजे 21चा दिला तर तेव्हा माझं म्हणजे असं झालं की आपण घरून तर एवढं कॉन्फिडन्स घेऊन आले, घरून सांगितले की मी करून दाखवेल तुम्हाला. आणि मग 20ची प्री नाही निघाली. मग 21ला मी ठरवलं की यावेळेस काही झालं तरी आपल्याला क्लिअर करायचंय. आणि तेव्हाच आमच्या दोघीची ओळख झालेली. म्हणजे आम्ही डिस्कशन करायचो, आमचा एक ग्रुप होता, त्यामध्ये नॉर्मल ओळख होती, अशी जास्त काही नव्हती. नंतर 21च्या आम्ही STI मेन्सला दोघी पण सोबत होतो. आणि म्हणजे तेव्हापासून आम्ही तो STIचा जो इकॉनॉमिक्सचा अभ्यास सोबत केला तेव्हापासून आमची ओळख झाली. आणि मग मी तिथून हडपसरला शिफ्ट झाले याच्यासोबत रूम. आणि आम्ही तेव्हापासून 3 वर्ष झालं एकत्र राहतोय. अच्छा. ज्यावेळेस तुम्ही दोघी मिळाला, दोघींचाच ग्रुप होता तुमचा? नाही, आमचा ग्रुप हा 4 जणींचा होता. आता एक जण जी आहे ती फॉरेस्ट अकाउंटंट म्हणून आहे, अश्विनी म्हणून, आणि दुसरी दीप्ती म्हणून आहे, तर ती 2020ची PSI आहे. आणि अजून एक सर होते, समाधान सर म्हणून, ते पण 2020चे PSI आहेत, ते पण सध्या ट्रेनिंगमध्ये. तर आमचा एक डिस्कशनचा असा ग्रुप असायचा. अच्छा, तुम्ही दोघीच राहिले होते? हा, आता त्यातून आम्ही दोघीच राहिले. ते 3 गेल्याच्या नंतर तुम्ही दोघींनीच अभ्यास कंटिन्यू? त्याच्यानंतर आम्ही दोघींनीच कंटिन्यू केला. कशा पद्धतीने अभ्यास करायचा तुम्ही? आम्हाला 2022ची जी मेन्स आहे ना, त्याच्यात लॉचं जे म्हणतात की डिस्कशन करायला अवघड असतं किंवा लॉ करणं अवघड आहे, क्लासमधून समजत नाही, तर त्याच्यासाठी जे समाधान सर आहेत आमचे, त्यांनी आमच्याकडून पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत लॉ पाठ करून घेतला होता. त्यांचं 20चं झालेलं होतं सिलेक्शन आणि ट्रेनिंग काय त्यांनी गेलेले नव्हते, त्यामुळे त्यांनी ते करून घेतलं होतं. अक्षरशः मेन्सचा जो आपला सेकंड पेपर असतो त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला दोघींना समोर बसवलं. पहिल्या कलमापासून शेवटच्या कलमापर्यंत एंड व्हायचा आमचा. बरं, असं एवढं त्यांनी करून घेतलं आमचं. ते 3 जण गेल्याच्या नंतर मग तुम्ही दोघींनी कंटिन्यू केलं. तुम्ही दोघी कशा पद्धतीने करायचं? म्हणजे जे ती बोलली की त्यांचं ट्रेनिंग नव्हतं, म्हणजे तेव्हा त्यांना बोलवलेलं नव्हतं, तेव्हा आमचं म्हणजे आम्ही मेन्स दिली तोपर्यंत ते इथंच होते हडपसरमध्ये. अच्छा. तर त्यांनी तो आमचा मेन्सचा सेकंड पेपर किंवा फर्स्ट पेपरचं मराठी असेल, त्यांचं मराठी आणि लॉ एकदम परफेक्ट होतं. तर मग बाकी आम्ही स्वतः केलं. आणि ते जे 2 टॉपिक आहेत मराठी आणि लॉ, त्यांनी आमचं म्हणजे अक्षरशः आमचा पेपर पण दोघीचा एकाच ठिकाणी आलेला होता. पेपरच्या दिवशी पण ते आमच्या सोबतच होते. तर असं म्हणजे त्यांनी एक डेट लिहून दिली होती आम्हाला. म्हणजे तेव्हा नोव्हेंबरमध्ये मेन्स होणार होती, ती पोस्टपोन झाली आणि डायरेक्ट पुढच्या नोव्हेंबरमध्ये झाली. बरोबर. तेव्हा 2 महिने काहीतरी होते, प्री झाल्यानंतर 2च महिने राहिलेले. आणि आम्ही दोघी इतक्या टेन्शनमध्ये की आम्हाला एक पण कायदा पाठ नाही आणि हे 511 कलम याचे हे, तर मग आम्ही हे कसं करणार, नाही का. तर त्यांनी एक डायरी घेतली आणि म्हणे यावर डेट लिही आजची आणि तुझी एक्झामची डेट लिही. इथून जर 1 महिन्यामध्ये मी तुम्हाला नाही हे सगळे कलम पाठ करून घेतले तर तू इथं लिहायचं की कधी झाले हे तुझे कलम, कधी पाठ झाले, ती डेट लिहायची खाली. आणि अक्षरशः म्हणजे आम्ही नोव्हेंबरमध्येच दीपावली होती, आम्ही त्याला पण नाही गेलेलो, दिवाळीला घरी नाही गेलो. पण त्याच्या ह्याच्यात मला डेंग्यू झाला. मी 10 दिवस ऍडमिट होते गावाकडे. माझं डिस्कशन कॉलवर चालायचं. हॉस्पिटलमधले म्हणायचे हिचं चाललंय काय असायचं आणि ही कॉलवर रेकॉर्डिंग असं मोबाईल ठेवायचो आणि ही तिथून कलम सांगायची आम्हाला. म्हणजे अक्षरशः आम्ही ते 2 महिने एक्झाम आहे आणि आपल्याला कसंही करून इथून निघायचंय आता या एक्झाम मध्ये. आणि असं झालं की ती पोस्टपोन झाली आणि 1 वर्ष भेटला आम्हाला. तरी पण तुम्ही वेळेचा पूर्ण वापर करून घेतला आणि त्याच्यामुळे आज तुम्ही दोघे PSI म्हणून आहात. आता ज्यावेळेस PSI झालात, तुमचं तर लवकरच लग्न लावून द्यायचं होतं. तुमच्याविषयी काय अजून आपण जाणून घेतलेलं नाही तुमच्याकडे, पण ज्यावेळेस तुमचं सेलिब्रेशन असेल किंवा तुमचा रिझल्ट आला त्यावेळेस काय भावना होत्या घरच्यांच्या तुमच्यापासून? घरच्यांच्या भावना म्हणजे असं होतं की अरे झालं कुठंतरी, म्हणजे तिने जे ठरवलं होतं की मला काहीतरी करायचंच आहे, तिची जी जिद्द होती ते तिने करून दाखवलं. आणि माझ्या वडिलांचं असं आहे की जे गावाकडे कसं असतं जरा थोडेसे मानपान कमी वगैरे, ते झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी त्यांच्या वाढल्या, समाजामध्ये त्यांना मान तेवढा भेटायला लागला. मग ते बघून त्यांना पण भारी वाटायला लागलं. आणि आज म्हणतात की साहेबाची आई आणि बाप आहेत म्हणून. नाही, खरंय. आणि गावामध्ये तुमचा सत्कार वगैरे पण झाला? हो,
तो पण भरपूर मोठा झाला. गावकऱ्यांनी पण ते छान केलं. आणि ते सगळ्यात जर हे जर PSIचं जर म्हणता येईल तर हे माझा छोटा भाऊ आहे संभाजी म्हणून, त्याचं स्वप्न होतं की तू PSI व्हायचं आहे म्हणून. मी आता 2023च्या 24च्या फॉरेस्ट गार्ड म्हणून पण माझं सिलेक्शन झालं. मी जॉईनिंग लेटर घेऊन आले, मेडिकल केलं. त्याचं फक्त एवढंच एक म्हणतो, तू जॉईन करायचं नाही, तुला PSI व्हायचं ना, तू तेच कर. आणि मग मी म्हणलं, मग माझा डिसिजन दिला मी घरी की ठीक आहे म्हणलं, मी नाही जॉईन करत, म्हणलं मी PSIचं करते. त्यावेळेस माझं ग्राउंड पण बाकी होतं. मग मला त्यावेळेस एक प्रेशर होता की जर मी ग्राउंड नाही क्वालिफाय झाले, हे पण सोडते आणि हे पण जर गेलं तर माझ्या हातातून सगळंच जाणार आहे. ते कसं तरी प्रेशर हँडल करून ग्राउंडला पण चांगलं घेतलं मार्क्स आणि इंटरव्ह्यू जाऊन फायनल पोस्ट भेटली आणि शेवटी माझ्यापेक्षा त्याचं स्वप्न पूर्ण झालं, ते महत्त्वाचं होतं. अगदी बरोबर. कारण त्यांचं तुम्ही जर इकडे मेहनत करत असला तरी त्यांचं खूप मोठं स्वप्न असतं, कारण त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग करून तुम्हाला इकडे पाठवलं. तो लहान आहे माझ्यापेक्षा आणि म्हणजे त्यांनी भरपूर गोष्टी, असं म्हणताना एक जो मोठा भाऊ म्हणून आपण म्हणतो की कर्तव्य पार पाडतं, तसं त्यांनी लहान असून ते कर्तव्य पार पाडलं. ग्रेट ग्रेट. तुमच्या बाबतीत सर तसं म्हणायचं म्हणजे मी खरंच खूप म्हणजे नशिबान समजते स्वतःला. कारण आमच्या घरात तसं मी तिसरी मुलगी आहे. म्हणजे मला आम्ही तिघी बहिणी, एक भाऊ. आणि मराठवाड्यातला जर विषय घेतला तुम्ही तर हुंडा पद्धती, त्यामुळे शक्यतो तर 12वी पर्यंतच मुलींना शिकवतात, तिथून पुढं कुठं बाहेर पाठवतच नाहीत. त्यामध्ये मी छोटी असलेलाचा एक फायदा झाला की मला म्हणजे त्या दोघींच्या याच्यावरून मला पण त्यांनी शिकवलं. माझी फर्स्ट नंबरची जी मोठी बहीण आहे तिचं 12वीलाच लग्न झालं. 2 नंबरची बहीण होती, ती आता LLM झाले तिचं, पण तिचं लग्न केलं तर ते तिथंच आहे. तर मग त्यांना वाटायचं की ठीक आहे, म्हणजे हिच्या बाबतीत तरी आपण असं करू नये, हिला स्वतःच्या म्हणजे त्यांनी मला एक चान्स दिला की तू जा आणि काहीतरी करून दाखव. म्हणजे हे काही एवढं सोपं नव्हतं, कारण गावामधून मला वाटतं मी एकमेव मुलगी होती जी पुण्याला आलेली. आणि त्यामध्ये खूप चर्चा व्हायच्या नाही का की किती वर्ष, म्हणजे जेव्हा घरी जाईल आणखी किती वर्ष. 21च्या वेळेस असं झालं होतं, मेन्सला होते, घरच्यांना वाटलं आता होऊन जाईल, तेव्हा त्यांनी सगळीकडे सांगितलेलं. तेव्हा विचारायची की हा तू होती वाटतं, तुझी एक्झाम झाली, मग काही त्याचा रिझल्ट आला नाही. मग आणखी म्हणजे अशा खूप चर्चा चालायच्या. एक मुलगी पळून गेलेली, त्यांनी सांगितलं की हा हीच पळून गेली. आणि मी इथं लायब्ररीमध्ये, मला तर काहीच माहिती नव्हतं. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मग अक्षरशः त्यांना जे एवढा बोलावं, म्हणजे बोलणे ऐकावे लागले, हे ऐकले. अक्षरशः माझे वडील कधीच रडले नव्हते, त्या दिवशी इतके रडले. आणि मी पण खूप रडले त्या दिवशी रिझल्ट आले. म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटले घरी जाऊन, मी आईशी इतकी अटॅच नाही जेवढं माझ्या वडिलांशी आहे. आणि म्हणजे मी खरंच त्यांनी जे तुमच्यासाठी सहन केलेलं आहे, कारण तुम्ही इकडे अभ्यास करत होतात, तुम्हाला माहित नव्हतं परिस्थिती काय, आणि तुम्ही जे सांगितलं की तुमची चर्चा झाली होती, तुम्ही पळून गेलात आणि तुम्ही इकडे अभ्यास करत होतात. भले तुम्ही अभ्यास करत होतात, घरच्यांना माहिती आहे, पण समाजाला त्या गोष्टी पटवून सांगणं आणि समाजाला फेस करणं ते त्यांच्यासाठी किती अवघड असेल ते त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आणि माझ्या वडिलांचं एक वाक्य असायचं नेहमीच की कुणी काही बोललं, म्हणजे त्यांनी आजपर्यंत मला कधीच असं मला आठवत नाही कॉल केलाय आणि तुझा अभ्यास कसं चाललाय ना, अभ्यास कर, कधीच नाही. म्हणजे मी जसं समजते मला तेव्हापासून आजपर्यंत की तू प्रेशर नव्हतं की हा तुमचं झालंच म्हणजे अभ्यास करा, असं कुठून पुश नव्हता. तुमच्या मनावर तुम्हाला करायचंय करा, तुमच्या जिद्दीवर. ते कधीच असं प्रेशर नाही करायचे. तुम्ही म्हणले ना मला थांबायचंय, थांबू शकता, असं नाही की हा तुम्ही आता गेलेत मग झालंच पाहिजे. हे गोष्टी त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट खूप भारी होता. फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर अर्ध लक्ष तुमचं अभ्यासात आणि अर्ध लक्ष घरचा फोन येतोय का. काही मुली अशा आहेत की त्या महिना घरचा फोन उचलत नाहीत का, तर प्रश्न असतो किती दिवस आणि कधी घरी येणार, आणि दुसरा प्रश्न असतो तो लग्नाचा. आणि दुसरी म्हणजे सपोर्ट होता दादाचा. माझा मावस भाऊ आहे जो कॅनडामध्ये आहे आता बँकेमध्ये मॅनेजर म्हणून, आणि त्यांनी PSIचं ग्राउंड पण दिलेलं, फायनल रिझल्ट मधून गेलेला. तर त्याला खूप आवड होती, म्हणजे क्रेज होतं थोडं PSI बद्दल. तर तो तिथून निघाला. तर मला ते एक वाटतं की हा त्यांनी नाही झालं, तो म्हणे ऍटलिस्ट तू तरी केलंस ते. आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट किंवा MPSC मध्ये जो आणणारा आहे तो माझा मावस भाऊ आहे. त्यांनी म्हणजे मला ग्रॅज्युएशन पासून बुक्स असतील, म्हणजे प्रत्येक दिवशी 8 दिवसाला तो मला कॉल करायचा, कसं चाललंय, काय केलंय. म्हणजे मी ह्या फ्लोमध्ये जी राहिली, मला तेव्हा कुणी फ्रेंड्स नव्हते आमच्या तिकडे, एवढं MPSC मध्ये माझ्या फ्रेंड्स नव्हतं कुणी करणारा. तर तो नेहमी मला कॉल करून विचारपूस करणं, किंवा इथं आल्यानंतर काय लागतं काय नाही, हे बुक्स घे, ते सगळं त्यांनी सांगितलेलं. नंतर माझी यांच्याशी मैत्री झाली आणि मग मी इथे रमले. नाहीतर अगोदर तो एकमेव होता जो म्हणजे मला या क्षेत्रात आणणारा. आणि तो पण आज खूप खुश आहे की
हा त्याचं डिसिजन होतं. मग त्याला पण घरून प्रेशर असायचं की हा तूच ती काहीतरी केलं असतं तिने, तू तिथे नेला, आता काय म्हणजे होईल की नाही काय माहिती नाही. तर तो म्हणतो की आता माझी एक सुटका झाली की तू काहीतरी करून दाखवलं. बरोबर, कारण नैतिक जबाबदारी होती त्यांची. निश्चित. तुमचा ज्यावेळेस रिझल्ट आला, मोठे मोठे बॅनर लागले होते सगळे, आणि तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस सिलेक्शन झालं त्यावेळेस तुमच्या वडिलांकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या. ज्यावेळेस गावात बॅनर लागला होता त्या दिवशी माझा 1 ऑगस्टला इंटरव्ह्यू होता आणि त्याच दिवशी रिझल्ट लागला. इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यूला आता आपलं साडी वगैरे घालून ते फोटो काढलेला होता MPSCच्या बाहेर, आणि बसमध्येच होते मी. 5:30-5:45च्याच ह्याचा रिझल्ट लागला होता. बसमध्ये होते. तिथून मग रिझल्ट लागलेलं कळलं. मग इथं आले. गावाकडे लगेच झालं ना भावानी की बॅनर लावायचं वगैरे, फोटो पाठवा. फोटो पाठवून दिला. त्यांनी तो बॅनर वगैरे लावला. गावात ते बॅनर बघितला गेला. तिथं बघितल्याच्या नंतर चर्चा अशी झाली की हिचं लग्न झालंय, हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, हिने साडी घातलेली आहे, हिचं लग्न झालेलं आहे. एक लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे आणि एक लग्नाच्या नंतरचा फोटो आहे. म्हणजे त्याच दिवशी सेलिब्रेशनचा एक फोटो होता आणि एक फोटो होता इंटरव्ह्यूचा. तर ती चर्चा अशी झाली की म्हणजे वडिलांना प्रेशर आलं. अरे म्हणजे हे म्हणजे रिझल्ट आला ह्याची खुशीपेक्षा दृष्टिकोन बघण्याचा काही जणांचा चेंज झाला, आणि काही जणांचं असं झालं की नाही हिचं लग्न झालंय आणि हा लग्नाच्या आधीचा, हा लग्नाच्या नंतरचा. तर त्यामुळे ते कुठंतरी एक प्रेशराईज झालेलं होतं. त्यांना पण झालं आणि त्यांच्यासोबत ते मग मी पण प्रेशर घेतलं की अरे आपल्याबद्दल अशी चर्चा चालली आहे गावाकडची. तर आनंद सुद्धा व्यवस्थित साजरा करून ज्या दिवशी तुमचा आनंदाचा दिवस होता त्या दिवशी अशा चर्चा आणि समाजाचं तोंड कोणी धरू शकत नाही. ते तुम्ही दोघींनी अनुभवलं. समाजाचं तेच काम असतं, आणि त्यांना उत्तर देत बसण्यापेक्षा तुम्ही जे उत्तर दिलंय तुमच्या यशातून, हेच समाजासाठी सगळ्यात मोठं उत्तर असतं. आणि आज तोच समाज तुमच्या बाजूने बोलणार आहे, आम्हाला माहिती आहे की हे असं नाही करू शकत, आम्हाला माहिती आहे हे पळून नाही जाऊ शकत. आणि अगोदर हे म्हणायचे अजून किती दिवस करायचे, लग्न कधी करायचं, लग्नाचं वय निघून चाललंय, पोरींना किती दिवस शिकवायचं. म्हणजे गावातून असं होतं की ठराविक, मला वाटतं मी एक आणि माझी अजून दुसरी एक मैत्रीण की दोघीच जणी बाहेर शिकायला, आणि त्याच्या आधीच्या मुलांचे पण लग्न झालेले आहेत बऱ्यापैकी आमच्या आईच्या. तर मग अजून किती दिवस. तर घरच्यांना हे पण असायचं. तर माझ्या आईचं आणि वडिलांचं आम्हाला तिला अजून 2 वर्ष शिकवायची. त्याच्यामुळे त्या उत्तराने त्यांचं एक काय म्हणतात समोरच्याचं गप बसवल्या जायचं. नाही खरंय, कारण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जे तुम्हाला लोक बोलले असतील की कधी लग्न करणार, किती दिवस अजून, तेच त्यांच्या मुलींना किंवा मुलांना तुमच्याकडे घेऊन येतील की आमच्याही मुलाला PSI करायचे किंवा आमच्याही मुलाला MPSCचा अभ्यास करायचा. हो, ते भरपूर गोष्टी झाल्या रिझल्ट आल्याच्या. नाही, तेच तर समाजाची खासियत आहे, कारण एका क्षणामध्ये बदल होतो. तुम्ही जर फेल झाला असतात तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी निगेटिव्ह झाला असता. तुम्ही कुठल्या पार्ट्यात पडताय याच्यावरती समाज तुम्हाला तोलत असतो. निश्चितच या सगळ्या गोष्टी होत असताना प्रवास प्रत्येकाचा कटू असतो, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मुलींना तर विशेषतः फेस करावं लागतं. आणि तुम्ही ज्या गोष्टी फेस केल्यात त्याच्यापेक्षा तुमच्या कुटुंबाला त्या गोष्टी जास्त फेस कराव्या लागतात. आपण इकडे अभ्यास करत असतो आणि ते त्या गोष्टी सांगत पण नाहीत आपल्याला की अरे बाहेर असं बोलतात, कारण की त्यांना माहिती आहे ते तिकडे अभ्यास करतोय, त्याच्यात काय म्हणतात सगळं गोष्टी सोडून अभ्यास चाललेला, आणि आपण त्याला प्रेशर नाही द्यायचा. हे एक फॅमिलीनी करणं, म्हणजे आमच्याच नाही तर बाकीचे पण काही काही फॅमिलीमध्ये असतं की मुलांना सांगणं हे असं असं चाललंय. तर मला तर हे एक वाटतं की फॅमिलींनी आपल्या मुलांना अभ्यास करून द्यावा आणि फॅमिलीचे प्रॉब्लेम फॅमिलीपाशी ठेवा. अगदी अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टी झाल्या, तिकडे आपण परत येऊयात. परंतु तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होत्या, सोबत अभ्यास करत होत्या, तुम्ही सोबत ग्राउंड पण केलं, तुम्ही सोबत पेपरला एका दिवशी, मला वाटतं फक्त इंटरव्ह्यूला तुम्ही सोबत नव्हता. आमचा इंटरव्ह्यू वेगवेगळ्या दिवशी झाला, तयारी मात्र तुम्ही सोबत केली. या सगळ्या गोष्टी करत असताना काय अडचणी येत होत्या तुम्हाला? कधी अशा वाटलं की अडचणी येत आहेत, किंवा जे विद्यार्थी अभ्यास करतायत, प्रत्येक मुली विशेषतः कारणं सांगत असतात, आम्हाला वेळ भेटत नाही, घरून वेळ भेटत नाही, त्याचं कारण तर तुम्ही आता सांगितलं किंवा त्याच्याविषयी तुम्ही बोललात, परंतु ह्या गोष्टींची कारणं दिली जातात कुठं, आणि अपयशाचं खापर जे असतं ते या सगळ्या गोष्टींवरती फोडलं जातं. काय सांगाल तुम्ही? आमच्या बाबतीत नाही अशी कारणं द्यायची गरज नाही पडली, कारण की पहिली गोष्ट मी सांगितलेली तीच, फॅमिलीनी जर सपोर्ट केला तर मुलं बरोबर सगळे पुढं करतात, आणि त्याच्यामुळं असं कोणत्या गोष्टीची अडचण आली किंवा पैशांची वगैरे ते त्या पण गोष्टी घरच्यांनी कधी येऊन दिल्याच नाहीत आमच्यापर्यंत. जी गोष्ट पाहिजे तुम्हाला जे करायचं ते करा, त्याच्यामुळे अडचणींचा जास्त. ग्राउंड पण टफ होतं. हो, आणि आम्हाला ग्राउंडला मार्क्स जास्त आहेत. तुम्हाला ग्राउंडला मार्क्स जास्त आहेत, मग हे कसं? आम्ही ग्राउंडवर टॉप होतो. कसं शक्य झालंय?
सर म्हणजे मला असं वाटतं की नाही का, की तुम्ही ज्या वातावरणात राहता ते खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी लायब्ररीत आले, माझी कुठलीही फ्रेंड नव्हती, मी एकटी होते. म्हणजे मी जास्त अटॅचमेंट करण्याच्या अगोदर खूप विचार करते त्या बाबतीत. आणि जेव्हा माझी यांची ओळख झाली तर मी खूप म्हणजे त्या बाबतीत पण लकी आहे की मला फ्रेंड सर्कल खूप चांगलं भेटलं. म्हणजे माझ्या लायब्ररीमध्ये 2-3 मैत्रिणी जेमतेम आहेत. आज सोनाली झालं, अश्विनी झालं आणि समाधान सर आणि मनोज सर म्हणून एक होते, तेवढं बस. याच्या व्यतिरिक्त मी जास्त कुणाशी बोलायचीच नाही. म्हणजे आणि सगळे असे की अभ्यासू, म्हणजे आपण म्हणतो की संगतीचा परिणाम, तर संगत पण निवडणं MPSC मध्ये मला वाटतं. आणि थोडं आम्ही हडपसरच्या एरियामध्ये राहिलो तर आम्ही थोडंसं, मला असं वाटतं की हे पुणे म्हणजे जे आहे त्याच्या लांब राहिलो थोडंसं. सदाशिव पेठ म्हणतात अभ्यासाची, त्याच्यापासून आम्ही लांब राहतो. त्याचे फायदे पण आहेत आणि असं म्हणतो की नाही का, फिरणं वगैरे, फ्रेंड सर्कल किंवा विकेंडला कुठं जाणं, हे आमच्या बाबतीत नव्हतं. हे दिवसातले 2 तास चहालाच जातात. हा, हे काहीच नव्हतं आमचं. आम्ही चहा पण घेत नव्हतो. हा. बर. आणि त्याच्यानंतर जे टप्पे झाले, म्हणजे तुम्ही म्हटला आम्ही सोबत अभ्यास केला, ते झालं ठीक. ग्राउंडला पण आम्ही सोबत होतो. तर मैत्रीचा फायदा असतो. म्हणजे आम्हाला कुठला पण प्रॉब्लेम असेल, जरी हिचं काही झालं असेल, मी तिच्यासोबत जाणं किंवा ती माझ्यासोबत येणं, एवढंच नाही. आता आमच्या म्हणजे आमच्या फॅमिलीबद्दल किंवा आमच्या काय इश्यू आहेत हे आम्हाला एकमेकींना इतकं माहिती की म्हणजे जसे सख्या बहिणी असतात, त्यांचं पटत नसेल पण आमचं एवढं पटतं. त्याच्यानंतर ग्राउंडवर पण आम्हाला खूप छान म्हणजे आमचे फ्रेंड्स भेटले. त्यामध्ये जरी आम्हाला होत नसेल, काय झालं, इंजुरी झालं, तर ते खूप म्हणजे आम्हाला सपोर्टिव्ह होते, सांगायचे सगळे. इंटरव्ह्यूच्या वेळेस पण असं आम्हाला जे एक स्टेप करत गेलो, त्या एका स्टेपवर अशी व्यक्ती भेटले की असं म्हणतात की तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल त्याला इम्पॉर्टंट नाही, पण तुम्ही माणसं किती कमावतो हे इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं आम्ही त्या बाबतीत खूप श्रीमंत आहोत, कारण आमच्या आयुष्यात खूप माणसं. तीच खरी प्रॉपर्टी आणि तीच कामाला येते. कारण शेवटी कसं असतं, पैसा कमवणं किंवा इतर गोष्टी कमवणं ह्या तर गोष्टी गरजेच्या आहेत, परंतु तुमच्याबरोबर माणसं नसतील. आज तुमचं PSI म्हणून सिलेक्शन झालंय आणि ते सिलेक्शन सेलिब्रेट करायला तुमच्यासोबत कोणी नसेल तर काय उपयोग नाही. तुमचं गाव जे आहे, माझं बालपण अख्खं तिथे गेलं. अजूनही बऱ्याच मुलींना पुण्यासारख्या किंवा इतर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं जात नाही. त्याच ठिकाणी शिक्षण आणि लवकर लग्न लावली जातात. काय सांगाल तुम्ही? माझ्याच बाबतीत ते घडणार होतं, पण ते माझ्या काय तुम्हाला प्रश्न विचारतोय. मीच म्हणत होते की 10वी झाल्यानंतर मला 11वीला आपल्या कर्जतला जायचंय कॉलेजसाठी, तर नाही म्हणले तुझं 12वी पर्यंत शिक्षण आहे ना गावात, तर इथंच करायचं. समाजाचं असं की आमची परिस्थिती नाहीये, आमच्याकडे पैसे नाहीयेत, मुलीचं लग्न करून द्यायचं असतं, मग तिच्यासाठी हुंडा, बाकीचा लग्नाचा खर्च, मग तो पेलवणार नाही, म्हणून मग लग्न करून देऊ, तिचं ती इकडं बघून घेतील काय करायचं ते. त्याच्यामुळे शिक्षणाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं जातं आणि मुलांना त्या बाबतीत शिकवलं जातं की नाही, मुलगा हा वंशाचा दिवा आहे, आम्हाला त्याला शिकवायचंय, तो आमच्यासाठी आहे. अशा गोष्टी की मुलींकडे जास्त दुर्लक्ष होतं. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे आता जर तुम्ही आज गावामधून PSI म्हणून सिलेक्शन झालं तर कमीत कमी 10-20% लोकांच्या तरी मनात आला असेल की आमच्या मुलींनी देखील असं काहीतरी केलं म्हणजे काही मुलींचे पालक आले त्याच्यानंतर माझ्याकडे की हा आमच्या मुलीला पण काहीतरी करायचंय, तिला पण MPSC मधून. म्हणून म्हटलं ठीक आहे, MPSC मधूनच भेटावी असं नाही, ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात जरी तिने प्रावीण्य भेटवलं तरी पण ते बेटर आहे. असं नाही की MPSC मी केली म्हणून माझ्या मग सगळ्यांनाच MPSCला लावा. ती ज्या क्षेत्रात आहे तिथं तिला व्यवस्थित करू द्या. अगदी बरोबर. तुम्ही यापूर्वी सांगितलं की दोघींनाही ग्राउंडला चांगले मार्क होते. हो. जिथं मुलींना क्वालिफाय होण्याचे वांदे होते तिथं तुम्ही 90+ मार्क घेऊन आलात. कशी तयारी करत होत तुम्ही? तुम्हाला नव्हते गाडचे? ते म्हणतात ना, गावाकडचं वातावरणात राहिलेलो आम्ही पहिल्यापासून, ती गावाकडची मी गावाकडची, शेतात कामं केलेली, त्याच्यामुळं ते पहिल्यापासून इनबिल्ड होतं. इंजुरी झाली, हात चल ठीक आहे. आणि आमचं असं होतं नाही का की आम्ही एक दिवस ग्राउंड बुडवलंच नाही. म्हणजे कधी मला कंटाळाला ही उठवायची, कधी तिला कंटाळा आला तर मी उठायची. म्हणजे दोघीपैकी एक तर उठलेलीच असायची. 4 वाजता म्हणा, 5 वाजता म्हणा. शिवाजीनगरला आम्ही जायचो 5 म्हणजे 6:30 पर्यंतच होतं ते. तर आम्ही 4 वाजता उठायचं, सकाळी 3:50 अलार्म लावायचा, 4:30 पर्यंत आवरायचं आणि निघायचं पहाटेच. हो, कारण की आम्हाला हडपसरवर न्यावं लागायचं. बाकीच्यांचं कसं होतं, इथं गुलटेकडीला जे महाराष्ट्र मंडळाचं ग्राउंड आहे तिथं यांना बाकीच्यांच होतं, आम्हाला यायचं होतं हडपसरवरनं. मग त्याच्यामुळे सकाळी लवकरच यावं लागायचं. म्हणजे अगोदर आम्ही महाराष्ट्र मंडळाला केलं, तिथं खूप म्हणजे अंकुश सर ते पण छान, म्हणजे आमचं त्यांनी सगळी तयारी करून घेतली मेन म्हणजे. आणि आमचं असं होतं की आम्ही स्टार्टिंग पासूनच
दोघी पण टॉप होतो. सरांनी पहिल्यांदा आम्ही 8 दिवस झाले होते आणि सरांनी 400चा राऊंड मारला. त्यात फर्स्ट ही आणि तिच्या मागे मी. म्हणजे कुठेही गेलं तरी आम्ही दोघी काही सुटायचंच नाही. त्याच्यानंतर फायनलला म्हणजे शिवाजीनगरला पण आम्ही 4 वाजता उठून जायचो. इथं पण आम्हाला तिथून गाडीवर यावं लागायचं आणि हे आम्ही गाडीवर येतो आमच्या घरच्यांना माहिती नव्हतं. सुरुवातीला आम्ही प्रवास हा PMTने केलेला आहे पहाटेचा आणि नंतर आम्ही शेवटच्या 2 महिन्यात गाडीवर यायला लागलो. टायमिंग चेंज केलेला आणि तेव्हा PMT अवेलेबल नव्हता. 5 वाजता PMT सुरू व्हायच्या. आम्हाला 4:30-4:15 निघावं लागायचं. मग आम्ही थोडी रिस्क घेतली म्हणायची गाडीवर. कदाचित ती रिस्क घेतली नसती तर आज तुम्ही इथे नसता. नाही. आणि सगळेजण म्हणतात की ग्राउंडवरची जी लांब उडी आहे ती जात नाही इथल्यापेक्षा फायनलला, पण आमच्या दोघींच्या बाबतीत ते उलट झालं. इथल्यापेक्षा आमची तिथं जास्त उडी गेली. तुम्ही तेवढा कॉन्फिडेंटली गेला होता. हा. बरं, ह्या सगळ्या गोष्टींच्या आधी तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला सुरुवात केली क्लासेस वगैरे लावले होते? नाही सर, आम्ही कोणताच क्लास केलेले नाहीये, फक्त टेस्ट सिरीज होता. हे कसं शक्य? तुम्ही एक तर सदाशिव पेठेत अभ्यास केला नाही, तुम्ही क्लास लावला नाही, तुम्ही पास कसं झालं? म्हणजे मी बोलले सर्कल, ते सर्कल मॅटर करत होतं. जो कुठला टॉपिक असेल, समजा आता जसं लॉ आणि मराठी त्यांनी शिकवलं. आमची फ्रेंड होती अश्विनी, तिचं म्हणजे तिची मेमरी एवढी शार्प होती, ती आपलं पॉलिटी असो तिला बोललं ती खडखड म्हणजे एकदम असं तोंड पाठत असायचं तिला. आणि तिचा अभ्यास पण इतका डेंजर होता. म्हणजे मी तिच्यासोबत 1 वर्ष म्हणजे 21ची मेन्स तिच्यासोबत केलेली आहे मी. आमचं ठरलेलं असायचं आम्ही असं साईड बाय साईड बसायचो. 6 वाजता आम्ही लायब्ररीत असायचो. म्हणजे ती गेली आणि आज मला 5 मिनिट उशीर झाला तर मी 5 मिनिट अगोदर तिच्या असायचे. तर आम्ही दिवसभर असं साईडला असायचो, पण एक शब्द तोंडातून नसायचं. कारण आमचे पॉइंट्स आज ठरलेले असायचे की एवढ्या पॉइंट्सवर आज अभ्यास झाला पाहिजे आपला, एवढे कम्प्लीट झाले पाहिजे. आणि ते पॉइंट्स कम्प्लीट होईपर्यंत आम्ही दोघी एकमेकींना एक शब्द पण नाही बोलायचो. असं आमचं रोजचं टार्गेट ठरलेलं. आणि म्हणजे मला वाटतं की तिच्यामुळे मला ही जास्त करायची सवय लागली. आणि त्या 21च्या मेन्सला, जी की माझी 20ची प्री निघाली नव्हती, आणि 21च्या प्रीला मी PSI STI ESO ह्या तिन्ही पण प्रीसाठी क्वालिफाय झाले होते. आणि लायब्ररीमध्ये आम्ही तर दोघी होतो, अश्विनी आणि मी, की तर तिन्ही पोस्टसाठी क्वालिफाय झालेलो. पण आम्ही STI मेन्सचा मग तिघीने अभ्यास सुरू केला. आणि आमचं थोडंसं म्हणजे पहिली मेन्स होती आणि माहिती नव्हतं, आम्ही क्लास वगैरे नव्हते केलेले, सेल्फ स्टडी. त्याच्यामुळे मेन्स मधून आम्ही बाहेर पडलो तिघी पण. आणि मग नंतरचा ती फॉरेस्ट मध्ये झाली आणि आम्ही PSI चा. तुमची पहिलीच मेन्स होती? नाही, माझी दुसरीच आहे. मी 20चा फर्स्ट अटेम्प्ट दिला, त्यावेळेस प्रीज पास नाही झाले. नंतर 21चे जे होती त्यावेळेस PSI आणि STI प्री क्वालिफाय झाले. STIची मेन्स केली, PSIची नाही केली. आणि 22ला हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. त्यावेळेस काय वाटलं नाही का असं की यार कुठेतरी आता आपण अपयशाकडे चाललो? 21ची दिल्याच्या नंतर ना? नाही, त्यावेळेस एक होतं की हा ठीक आहे, आपला पहिला अटेम्प्ट मेन्स आणि आपण ते तयारीला कमी पडलो हे तेव्हाच कळलं, ज्यावेळेस सेकंड पेपरला मार्क्स कमी आले. फर्स्ट पेपरला छान होते पण सेकंड पेपरला मार्क नाही आले. त्यावेळेस कळलं की आपण तयारीत कमी पडलेलो आहेत, इथून पुढे आपण तयारी वाढवायची आपली. आणि प्रीला काहीतरी मला वाटतं 1 का 1.5 महिना भेटला होता 22च्या, ती दिली आम्ही अशीच. आणि नंतर तो रिझल्ट आल्याच्या नंतर मग मेन्स आम्ही दोघींनी सोबत केली. अच्छा. त्याच्यामुळे तो फायदा एक मेन्सचा झाला की दोघींनी सोबत केला आणि आज रिझल्ट आहे. तुम्ही तर 2021ला तुमच्या गावाकडे झालं होतं PSI झाले, प्रिलियम पास झाल्याच्या नंतर. मी माझ्या गावाकडे सांगतच नव्हते की मी प्री पास झाले, मीन्स फक्त घरच्यांना सांगायचं की प्री पास झाले, हा बस, तुम्ही बाकी कोणाला बोलू नका, मी फक्त तुम्हाला सांगते. कारण की एक गोष्ट पास झालेली माहिती, पण त्याच्या पुढं प्रोसेस असते. आता पण म्हणतात आता पास झाले, मग आता जॉईनिंग कधी, आता कसं सांगू, इथं केसमध्ये होत नाही. तुमचं जर जॉईनिंग लवकर आलं नाही म्हणजे खरंच PSI झाले. त्याच्यामुळं असं होतं की हा ठीक आहे, नको, आपल्याला माहिती आहे ना, तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा, तुम्हाला सांगते मी, बाकी कोणाला नका सांगू, करते अभ्यास करते, फक्त एवढंच चालू होतं. आता तुम्ही तर PSI झालात, भरपूर विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी, त्यांना तयारी करायची, किंवा जुने विद्यार्थी आहेत, तुमच्या आधीचे देखील असतील, कुठेतरी काहीतरी चुका होतात म्हणून सिलेक्शन होतं, आणि तुम्ही त्या चुकांवरती मात करत आलात म्हणून आज तुम्ही PSI म्हणून तुमचं सिलेक्शन झालंय. काय सांगाल की नवीन विद्यार्थी असतील किंवा जे जुने विद्यार्थी असतील, कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली पाहिजेत, किंवा कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत? तयारी कशी केली पाहिजे प्रत्येक जण सांगतो, पण कुठल्या चुका विद्यार्थी करतात जनरली, दोघांकडूनही अपेक्षित आहे. पहिली गोष्ट तर मी सांगा ना, आता कॉम्पिटिशन एवढं भयानक झालेलं आहे, तर त्यांनी येताना स्वतःची टाइम लिमिट ठरवून या. मला 1 अटेम्प्ट द्यायचा आहे का 2 द्यायचे का 3 द्यायचे, तिथपर्यंत जर होत असेल तर तुम्ही ते करा. आणि त्याच्यानंतर नाही झालं तर तुमचा प्लॅन B करत हे करू शकता.
आणि अभ्यास करताना असं नाही की क्लासेस केलेच पाहिजेत किंवा तुम्ही 12 तास अभ्यास केलाच पाहिजे. आता प्रत्येकाचं असं असतं की मी 6 तासात पण करू शकते आणि काही जण 12 तासात पण करू शकतात. आता माझ्या बाबतीत असं होतं की मला नव्हतं एवढं लगेच लक्षात राहत गोष्ट. एक गोष्ट एकदा वाचून नव्हती जमत. ती गोष्ट 3-4 वेळेस करावं लागायची. एखाद्याचं असं असतं, आता हिच्याच बाबतीत नाही, ही 1-2दा करू शकते, तसं मी नव्हते करू शकत. मग मला थोडा जास्त वेळ द्यावा लागायचा. मग असं कंपॅरिझन नका करू की तो एवढ्या वेळात करतोय म्हणून मी पण लगेच एवढ्या वेळात करू शकते. तर तुम्हाला तुमचा वेळ पण द्यावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा डिसिप्लिन पाहिजे. तुम्ही जर 6 वाजता म्हणताय ना लॅबला यायचं, तर 6 वाजताच या आणि तिथून पुढे अभ्यासच करा. टाइमपास करू नका, जो मध्ये चहाला गेलं की 2 तास घालवा, जेवायला गेलं की 2 तास घालवा. ह्या गोष्टी नाही टाळल्या पाहिजेत जास्त. अगदी बरं. मॅडम तुम्ही काय सांगाल? सर जसं बोलली कॉम्पिटिशन खूप वाढले. म्हणजे जेव्हा मी आले होते 2020चा प्रीचा कटअप होता 32 का 34 34 स्टार्टिंगला, सेकंड कीनी ते हे झालेलं. आणि जेव्हा 2022ची दिली तेव्हा मला वाटतं PSIचा 41 का 42 लागला STIचा होता, 43 होता PSIचा. म्हणजे 10चा गॅप एका वर्षामध्ये पडला. म्हणजे मुलींच्या बाबतीत, आणि मुलांच्या बाबतीत तर फार डेंजर केस आहे ही. तर म्हणजे आपण एखादा व्हिडिओ बघतो किंवा जरा एक झालं सिलेक्शन ते बघतो, पण त्यांनी किती मेहनत घेतली, इथे येण्यासाठी किती अटेम्प्ट दिले हे नाही पाहत. आणि मी करू शकतो हे कॉन्फिडन्स असतो, जसं की माझ्यात होता की मी 20ची प्री काढेल पहिल्याच अटेम्प्टमध्ये. परंतु खूप वेळ लागतो, म्हणजे तशी मनाची तयारी करून यायला पाहिजे की मला एक अटेम्प्टमध्ये नाही झालं, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये ही माझ्यात आहे का कॅपॅसिटी, म्हणजे संयम नावाचं एक गोष्ट ती आहे का माझ्यात, आणि ती असेल तर या क्षेत्रात यावं. आणि जरी तुम्ही तुमचे 100% दिले तर खूप जण असे आहेत, आता आमच्या सोबतचे पण असे आहेत की अभ्यास खूप आहे तरी पण पोस्ट नाही आहे. कारण तो जो आहे अभ्यास युटिलाइज करायचा, जो एक्झामचा जो तास असतो, 1 तास असो 2 तास असो, त्यात तुम्ही कसे तुमचं परफॉर्मन्स आहे त्यावर पण आहे. कारण माझ्यापेक्षा अभ्यास असणारे किंवा आमच्यापेक्षा अभ्यास असणारे लायब्ररी खूप आहेत की जी आमच्यापेक्षा जास्त अभ्यास म्हणता येईल तिचा, पण तिची अजून पोस्ट नाहीये का, तर ते एका तासात युटिलाइज नाही करता येते. जे मी माझ्या बाबतीत सांगू शकते की 21च्या वेळेस असं नव्हतं की अभ्यास नव्हता केलेला, परंतु 21च्या वेळेस जी पहिली मेन्स होती आणि तिथं घाबरलेली मी, त्यामध्ये एवढ्या चुका करून आले होते की ज्या चुका बघण्यासारख्या पण होत्या असं वाटतं. पण मग जेव्हा मी ठरवलं, तो पेपर बघितला आणि हे आन्सर जे की मी रूमला आल्यानंतर त्याचा आन्सर लिहू शकत होते, जे मी तिथं चुकून आलेली होते, तर मी ठरवलं मग 22च्या वेळेस आपण हे नाही करायचं. एकदम फ्रेश माइंड, अभ्यास आपला पूर्ण झालाय आणि आपल्याला आपले 100% द्यायचे, जे होईल ते रिझल्टच्या बाबतीत. आणि अक्षरशः म्हणजे मला 22च्या मेन्सला सर खूप छान स्कोर आलाय. म्हणजे जे की मी 21च्या वेळेस बोलायची, मला जर मी कॅटेगरीमध्ये असते, माझं सिलेक्शन झालं असतं, माझा दादा त्यावर बोलला होता की कुठलाच एक्सक्यूज द्यायचा नाही की तू मला असं झालं असतं, मी हे केलं असतं, असं करायचंच नाही. तू डायरेक्ट ओपनचा कट ऑफ क्लिअर करायचा बस. आणि मग मी 22च्या वेळेस तेच केलं, ओपन बॉयजचा कट ऑफ क्लिअर केला. क्या बात आहे. म्हणजे ती जिद्द होती म्हणून तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत आला. पण आता झाला तुम्ही PSI झालात, आता दोघी पण तुमचं जे ध्येय होतं तुम्ही गाठलं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये दोघींची भांडणं कधी होत होती का? नाही सर, म्हणजे असं सांगायचं भांडणं कधी झालीच नाही आमची. मध्ये थोडंसं व्हायचं, म्हणजे 1 मिनिटासाठी एकदम, पण आम्ही लगेच बोलायचो. असं नव्हतं की आम्ही असं आठवत पण नाही की आमचे भांडण झालंय 1 दिवस आम्ही बोललो नाही किंवा काय झालं नाही. थोडंसं मतभेद सगळीकडेच होतात. म्हणजे घरात सख्या बहिणींचे मतभेद होतात, इथं तर ती एका घरची मी एका घरची होते. आणि म्हणतात रूमवर राहिल्याच्या नंतर मुलींचं पटत नाही. आमचे रूम मालक आहेत, ते म्हणतात तुमच्यासारख्या मुली आम्ही बघितल्या नाही. म्हणजे आमची जोपर्यंत ओळख नव्हती तोपर्यंत ठीक होतं की आमचं जास्त अटॅचमेंट नव्हतं. आणि जसं आता आम्ही राहतोय, ठीक आहे, आम्ही म्हणजे माझे काय असेल ती समजून घेते, तिचं काय असेल मी समजून घेते. मला वाटतं माझ्या बाबतीत ती जास्त समजून घेते, कारण मला असं जास्त जोरात बोलायची सवय आहे. ते समोर म्हणजे मी नॉर्मल जरी बोलत असेल तर असं एकदम होतं की ही एकदम भडकतीये, आमच्या नगरींचा आवाज काय कमी नाही. त्यामुळं मग मी तिला सांगून ठेवलंय की माझ्या बाबतीत असाच प्रॉब्लेम आहे, मी रागत नाही, पण माझं बोलणं तसं आहे. पण ती समजती, मला माहित नाही आता बाकी समजतात की नाही. त्यामुळे आमचं भांडण असं एकदा पण नाही झालेलं कशात. आणि आमचं असं नव्हतं की ती अभ्यास करते, माझा एवढा ती हे सांगते, असं कुठलीच गोष्ट नव्हती. म्हणजे ग्राउंडच्या वेळेस असो, कुठल्या म्हणजे आम्ही सगळं काही शेअरिंग, एक नाही गोष्ट आम्ही सगळी, तिने जे केलं किंवा ती मला हे तू करत नाही, हे तू कर, किंवा ती जर काही करत नसेल तर मी तिला सांगायचं की असं करू. आणि आम्ही ते दोघींनी पण केलं. आणि त्याच्यामुळं आमचं जास्त पटतं असं.
नाही निश्चित, कारण ह्या सगळ्या गोष्टी घडत आल्या, तुमचा ग्रुप चांगला भेटला, तुम्ही मैत्रिणी चांगल्या झालात आणि एकमेकाला तुम्ही सहकार्य करत आलात, अभ्यास सोबत केला, ग्राउंड सोबत केला, तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी सोबत केली, म्हणून आज तुमचा इंटरव्ह्यू दोघींचा सोबत वास्तव कट्ट्यावरती आपण घेतो. कारण मुलींना देखील कळू द्या, कारण भांडणं करण्यात वेळ घालवण्यापेक्षा एकत्र राहून ग्रुपने तुम्ही अभ्यासात वेळ घालवा आणि यशापर्यंत तुम्ही जाऊ शकता. कारण कुटुंब तुमचं लांब असतं, प्रत्येक गोष्ट तुम्ही कुटुंबाला सांगू शकत नाही, पण तुमच्या गोष्टी ज्या काय आहेत, तुमच्या अडचणी काय असतील, तुम्हाला मन मोकळं करायला कोणीतरी पाहिजेत. आणि जर अभ्यास आणि ह्या दोन्ही गोष्टी सोबत होत असतील, त्याच्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय असू शकते. निश्चितच तुमचं हे जे काही यश आहे, हे यश तुमच्या फक्त दोघींचं नाहीये, हे तुमच्या कुटुंबाचं यश आहे. हे आमच्या कुटुंबाचं, आमच्या सोबत जे मित्र मैत्रिणी होते आणि त्यांनी आम्हाला मला प्रत्येक आणखी गोष्टीत एक साथ म्हणजे दिली. मेन्शन की मला शिक्षक वर्ग पण खूप छान लाभलेला आहे. म्हणजे पहिली वर्गापासून जे आठवतं ते, मी आता गेले होते गावाकडे महिनाभर, तर मी माझ्या अंगणवाडीपासून जे मी आजपर्यंत जेवढे शिक्षक आहेत, म्हणजे रिटायर्ड झाले खूप जण, त्यांच्या घरी जाऊन भेटून बोलले. आणि मला खूप नवल वाटलं की इतके वर्ष झाले तरी पण ते मला ओळखतात. म्हणजे मी एक कॉल केला सरांना, माझे केमिस्ट्रीचे सर होते, रिटायर झाले, आणि कॉल केला, कॉलेजमध्ये गेले, मला कळलं रिटायर झाले, आणि मी कॉल केला सरांना. सर म्हणे निकिता तू घरी ये, आणि त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. त्यांना इतका आनंद झालेला होता. आणि ते सांगतात, आणि तू थांबू नकोस, मला माहिती आहे तू आणखी पुढे करू शकतीस, तू थांबू नको. आणि खरंच म्हणजे मी जरी खेडेगावात, मी 12वी पर्यंत गावातच शिकलेली आहे, म्हणजे गावाच्या जवळ होतं कॉलेज, पायी येऊ जाऊ, परंतु असं मला वाटत नाहीये की मी म्हणजे जे पुण्यामध्ये म्हणतात हाय स्टँडर्ड एज्युकेशन, त्याच्या कुठं कमी आहे. कारण एवढा सुंदर स्टाफ म्हणजे शिक्षकांचा, किंवा खूप ते एक माझ्या म्हणजे आपण म्हणतो ह्या यशाचा तो एक त्यांना एक मी काय म्हणतो एक वाटा देऊ शकते. जसं की आपल्या मित्र किंवा स्वतःला किंवा आई वडिलांना, तसं शिक्षकांना एक मी इथे पाया त्यांनी भरला तुमचा, आणि त्या पायावरती तुम्ही दोघे भक्कम राहिला. कारण तुम्ही जिथं शिकलात ती सगळी गोष्टी मला माहिती आहे, ती शाळा माहिती आहे, ते शिक्षक माहिती आहे, त्याच्यामुळे दोघींचाही पाया तुमचा पक्का झालेला होता, त्याच्यामुळं ह्या गोष्टी घडल्या. निश्चित तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं तुमचा प्रवास मांडला, एकदम दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल आपल्या दोघींचंही खूप खूप आभार, आणि दोघींनाही तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.